मॉर्निंग एव्हरीवन. आज आपल्या ट्रिपचा डे 3. आपण बालीला आलो आहे. काल आपण बघितलं नुसा पेनिडाचे आयलँड, ब्रोकन बीच, केलिंकिंग बीच आणि एंजल्स बिलाबॉंग. आणि आज आपण इथले टेम्पल्स एक्सप्लोअर करणार आहे. तनालॉट, उलुवाटू टेम्पल आणि GWK कल्चरल पार्क. परत आपण इथला ह्यांचा स्पेशल किचाक डान्स पण बघणार आहे. सो लेट झाला, आम्हाला निघायला 9ला निघायचं होतं, 9:30 वाजले. सो आता पळतो, गाडी येऊन थांबलेली आहे आपली. हॅलो. तर आम्ही हॉटेल बसून मेन रोडला लागलो. सो पहिले आम्ही जाणार आहे तनालॉट टेम्पलला. फर्स्ट विल बी विजिटिंग तनालॉट, राईट? सो तनालॉट टेम्पलला जाणार आहे आणि मग त्यानंतर GWK आणि मग शेवट आम्ही जाणार आहे उलुवाटूला. आता आम्ही मेन रोडला लागलो आहे, पाहू शकता. वेदर पण एकदम मस्त आहे, क्लिअर स्काय आहे. सो आज मजा येईल आज बघायला सगळं. सो लेट्स सी. दीड तास ड्राईव्ह करून आम्ही तनालॉटला पोचलो आहे. कोटापासून ऑलमोस्ट 1.5 तासही ड्राईव्ह होती. थोडं ट्रॅफिक होतं सकाळची वेळ असल्यामुळे, पण आता आम्ही तनालॉटला पोचलो आहे. हे तिकीटिंग काउंटर आहे. मस्त आहे गणपती. हे जे लावलं आहे ह्याला पेन्युअर म्हणतात. आणि हा बाली गेट. तनालॉट टेम्पल. तनालॉट टेम्पल हाय टाईड आहे तर आत काही जाऊ नाही शकत. लो टाईडला जाता येतं, पण अख्खा फ्लोटिंग टेम्पल वाटतंय ते. असं वाटतं फ्लोट करते ते पाण्यावर. हाय टाईडमुळे आज कोणी जाऊ नाही शकत. सो ते लोक इथून वर्शिप करतात, जे काय ऑफरिंग्स वगैरे ते. त्यांचा इथं प्रोग्राम चालू आहे. तो मस्त एकदम वाईब सेट झाली. त्यांचे एकदम ट्रेडिशनल ड्रेसमध्ये लोक आहेत सगळी. फुल एकदम म्युझिक चालू आहे आणि सगळे त्यांच्या पारंपरिक ड्रेसमध्ये एन्जॉय करतात त्यांचा कार्यक्रम. जोरात कार्यक्रम चालू आहे पालखीचा त्यांच्या. मागे इंडियन ओशन, तनालॉट टेम्पल. सुंदर इकडे त्यांचा कार्यक्रम चालू आहे आणि या गेटमधून आपण एंट्री केली. सगळे त्यांच्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये बसलेत. खूप सुंदर सुंदर मंदिर आहे तिथे कॉम्प्लेक्समध्ये. आणि मागे आहे Tanawa Temple. This is the main temple, right? This is the main Tanawa Temple.
सनाहलॉट टेम्पल डन. आता नेक्स्ट स्टॉप इज GWK. मस्त वाईब होती एकदम. कार्यक्रम चालू होता त्यांचा लोकल. सो खूप काही बघायला भेटलं. लोकल कल्चर आपल्याला आज इथलं. आता GWK इज मेडअप, म्हणजे ते काही जुनं वगैरे नाही. हे जुनं होतं थोडं. त्यांचं धार्मिक स्थान होतं हे खूप मोठं. आता GWK मेडअप आहे, आत्ता नवीन बनवलेले. सो लेट्स गो. तर GWKला जाणार होतो, पण तुम्ही बघू शकता की खूप ट्रॅफिक आहे. आणि दुपारचे 1 सुद्धा वाजले. सो आम्ही पहिले आता जेवून घेऊ लंच आणि मग पुढं कंटिन्यू करू GWKला जायला. उडुपी रेस्टॉरंटला पोचलो आम्ही बालीमध्ये. उडुपी रेस्टॉरंट नुसादूवाला. या नमस्ते. 2 of us. रवा मसाला डोसा आणि मसाला डोसा बालीमध्ये. चला टेस्ट करूया मसाला डोसा बालीमध्ये. एक नंबर. पारकता रवा मसाला कसा आहे? मस्त आहे. प्युअर साऊथ. सकाळी एवढा बेकार ब्रेकफास्ट भेटला होता आम्हाला हॉटेलमध्ये की त्याला बोललो नाही बाबा, चांगलं इंडियन ठिकाणी घेऊन चल. आपण नाही खाऊ शकत सकाळ सकाळ भात आणि नूडल्स, ते पण चायनीजवाले. म्हटलं नको. स्वतः हा ब्रंचच आहे ऑलमोस्ट. खातो. अजून पण ऑर्डर सांगितलं त्या पण तुम्हाला सांगतो कशा आहेत. इंडिया, आउटसाईड इंडिया. हां, 2 दिवसांनंतर कॉफी. फिल्टर कॉफी सांगितली आहे कारण साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. सो फिल्टर कॉफी होप चांगले असेल. डोसाच्या टेस्टवरून फिल्टर कॉफी चांगली असेल अशी अपेक्षा आहे मला. लेट्स ट्राय. कॉफी मस्त आहे. कडक मस्त छान. आणि हे दाखवायचं राहून गेलेलं की आमचं डोसा आणि कॉफीचं बिल झालं आहे 4,75,000. माझं तोंड दाखव. मस्त होता लंच, एकदम मस्त होता. इंडियन बट गुड. मजा आली. आता इथं पूजा चालू झाली काहीतरी. लेट्स गो. आम्ही चाललो आहे आता गरुडा विष्णू कंचाना कल्चरल पार्क. शॉर्ट फॉर्म आहे GWK पार्क. मोठी विष्णूची मूर्ती आहे, मस्त आहे. तुम्ही बघाच आता पुढे. जस्ट पोचणार आहे आता, ऑलमोस्ट डन. डेंजर होऊन आहे. JWK कल्चरल पार्कला पोचलो आम्ही. खतरनाक आहे. नमस्ते नमस्ते. एंट्री आहे. हे सगळं गणेशा एक संस्कृती.
स्टोअर आहे नावाचं. एम्फी थिएटर. मी आतमध्ये आलो आणि प्राजक्ता बाहेरच अडकली. प्राजक्ता बाहेर अडकली. आता ते माणसं येऊन तिला आत घेत सगळं माझ्यामुळेच होतं काय. मग तू कशाला ते फिरवलं? तुम्हाला त्यांना जमत नव्हतं ते आत यायला. मी टॅप केलं दाखवलं कसं घुसतात. साप बीप जोरात आहे. हे आपल्या विष्णूचे अवतार आहेत. तेच लाईक पहिला नरसिंह आहे, कूर्म आहे, वराह आहे, मत्स्य आहे. मस्त खूप मोठी आहे. हे सोमाका गिरी टेम्पल आहे. इथं पूजा पण चालू आहे. सोमाका गिरी टेम्पल. हे बनवलंय बंडुंग नावाच्या ठिकाणी आणि ते इथं आणलंय शिपनी. हे गरुड आहे. मागे विष्णू दाखवला तो विष्णू होता. आणि आता आपण चाललोय मेन GWKचं जे अट्रॅक्शन आहे ते बघायला, जे की गरुडा विष्णू स्टॅच्यू. मस्त अशा डोंगरांमध्ये. अमेझिंग अमेझिंग आहे. खूप मोठं आहे. हे फ्लाईटमधून बघितलेलं आम्ही आणि आता समोर बघतोय. प्राजक्त आहे. गरुडा विष्णू पार्क झाला आपला. आता नेक्स्ट स्टॉप इज उलुवाटू. किचाक डान्स बघणार आहे आपण तिथे. किचाक डान्स. स्वतः एक्झिट नेहमीप्रमाणे सोयनर शॉपमधून आहे आणि प्राजक्ता शॉपिंग करते. आय लव बाली 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 एव्हरीवेअर. शॉपिंग डन. लाखात शॉपिंग चालू आहे कंटिन्यू दिवसभर. रोज 5-6 लाखाची शॉपिंगच होते सोवेनर. आता ही बॅग घेतली जी प्रॉमिस करून आलेली की मी एकही गोष्ट नाही घेणार. ती कालपासून रोज शॉपिंग चालू आहे. थँक्यू. खूप आवडलेलं मला पण मी घेतलं. चलो लेट्स गो उलुवाटू. फुल क्राऊड आहे केचाक डान्सच्या तिकीटला. इथून केचाक डान्सचं तिकीट भेटतं आणि इथून आत केचाक डान्स. सो फुल लाईन हो. ह्या गर्दी आहे मजबूत. तिकीट आहे हे. हे आलो आपण. हां लेट्स गो.
उलवाटू इथं कंपल्सरी जर तुमचे शॉर्ट कपडे असतील तर तुम्हाला हे शॉरॉंग घालावा लागतो. प्राजक्ताने घातला आहे आणि हे शॉरॉंग घातलं आहे प्राजक्ताने आणि मी फुल घातलं आहे. तर मग मला फक्त एवढंच दिलं आहे, बाकी मी माझ्याच कपड्यांमध्ये फ्री. लेट्स गो. ही माकडं म्हणे ट्रेंड आहेत, गॉगल बिगल उचलतात. सो सगळं खिशातलं व्यवस्थित ठेवायचं आणि माकडं डेंजरस आहेत. एकदम टायमिंगमध्ये आम्ही पोचलो आहे. आत्ता 5:30 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता 6च्या शोला अख्खा पब्लिक फुल आहे. नो प्लेस टू सिट. ॲक्च्युअलमध्ये डान्स इथं पुढं होणार आहे समोर. आम्ही 3rd रोमध्येच भेटले आम्हाला जागा. इथं पुढं डान्स होणार आहे आणि इथं पुढं सनसेट होणार आहे. सो एकदम परफेक्ट जागा घेऊन बसलो आहे. खूप ऊन आहे. सो आपण हे केकाक डान्स बघायला आलोय. सो 5 पार्ट्समध्ये हा डान्स होणार आहे किंवा हा शो होणार आहे. सो फर्स्ट पार्टमध्ये राम सीता आणि गोल्डन डिअर म्हणजे ते जो हरिण पकडायला सीता बोलते तो ॲक्ट आहे. सेकंडमध्ये रावण येतो, गरुड आणि जटायूचा सीन तो आला आहे. 3rd पार्टमध्ये लक्ष्मण आणि राम हनुमानाला मिळतात आणि मग हनुमानाला ते अंगठी देऊन हनुमान सीताला भेटायला लंकेत जातो. 4थ्या ॲक्टमध्ये जे लंका दहन आहे, जे हनुमान आपली लंका जाळतो शेपटीने, तो सीन आहे. आणि लास्ट ॲक्टमध्ये वॉर होतो जो राम आणि रावणामध्ये, आणि रावण हारतो आणि मग राम आणि सीतेचं मिलन. असं 5 पार्टमध्ये हा ॲक्ट होणार आहे. तर बघूया काय कसं. चला भेटूया आता. डान्स चालू झाल्यावर त्यांनी पूजा केली आता, म्हणजे आता लवकरच चालू होईल. जस्ट 3 मिनटं राहिलेत.
राम आणि रावणाची लढाई चालू झाली आता. इकडं हनुमान आणि रावणामध्ये युद्ध चालू आहे. विक्ट्री. वाटूनंतर आता आम्ही इंडियन रेस्टॉरंटला आलो आहे डिनरसाठी. उलवाटूनंतर खूप ट्रॅफिक होतं, सो आम्ही डायरेक्ट डिनर घ्यायचं ठरवलं. इंडियन रेस्टॉरंट नाव वाचतो मी. हां, नाव आहे द क्वीनवर. सो जेवणात आहे पापड, सॅलेड, हे थोडं चटणी, ते मिक्स वेज, कॉर्न पालर, दाल, स्टीम राईस, गुलाबजाम अँड चिकन. घेऊया जेवायला आता. जेवण झालं आणि आता आम्ही परत इथलं लोकल मार्केट एक्सप्लोअर करायला आलो आहे. गाईडला बोललो तुम्ही जावा, आम्ही येऊ मागून. तर बघूया काय भेटतं आहे आपल्याला घरी न्यायला वगैरे. त्या टाईपमध्ये जरा वस्तू आहेत इथे, तर बघता येईल काहीतरी गिफ्ट आर्टिकल्स वगैरे. आम्ही त्या मार्केटमधून परत रूमवर आलो. आता काही एवढं नव्हतं, खूप महाग होतं. त्यापेक्षा कालचं मार्केट खूप छान होतं. सो आता तिथून तर काही घेतलं नाही. आता झोपूया, कारण उद्या सकाळी लवकर निघायचं 7:30ला. इथून जायचं आहे उबूदला. उबूदच्या पुढे आपलं लोकेशन आहे. तर आजसाठी एवढंच ठेवूया. भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये.